कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे निरम्य वाणी सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या थोडा वर घेतो घेई घेई माझे वाचे
विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख। मुक्त केवळ त्याच्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सकल संप्रदायाचे आराध्य दैवत पंढरीश परमात्मा पवित्र अशा रामभक्त हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपलं ग्रामदैवत असणारी देवी लक्ष्मी मातेच्या पवित्र अशा परिसरामध्ये श्री क्षेत्र राजुरी या गावी संपन्न होत असणारा भक्ती ज्ञानोत्सव या उत्सवातील दुसऱ्या वर्षातील आजची ही संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी त्याचबरोबर सर्व परमार्थ प्रेमी वारकरी मंडळी या नामसप्ताहाचे मार्गदर्शक व्यासपीठ चालक मच्छिंद्र महाराज असतील त्याचबरोबर सूत्रसंचालक विनेकरी आणि आमचे नरळे महाराज अप्पासाहेब भाऊ यांच्या आग्रहास्तव पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं दर्शन या निमित्ताने इथे होत आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अर्थात देहूकर फड या फडाची श्रेष्ठ मंडळीकडून चालू असलेलं आलेलं ज्ञान भक्ती हे आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावी आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करावी। जगद्गुरु तुकोबारायांचा देहूकर फड याचे आपण सर्वजण मंडळी पायिक आहोत। अन्यान्य मंडळी हे फडातले काही पायिक आहेत। सर्वांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये भक्ती ज्ञानोत्सव त्यातल्यात पुन्हा श्रावण मास पवित्र असणारा मास या महिन्याचं औचित्य साधून गेल्या वर्षी हा उत्सव सुरू झाला। मला वाटतं मी गेल्या वर्षी सांगितलं होतं बऱ्याच वर्षानं बाळ जन्माला आलंय। जरा लवकर झालं की एवढा आनंद वाटत नाही, पण जरा खेट्या खाऊन देवदेव रशी करून जरा झालं की मग जरा कौतुक असतंय, त्याच्याबद्दल जास्त लाड असतात। तसं उत्सव एक दिवसाचा कुलकर्णी महाराजांच्या घरी असतोच रामनवमीचा। गावातला 7 दिवसाचा उत्सव श्रावण मासाच्या निमित्तानं सर्वांनी मिळून एकत्रित होऊन एक विचारानं सुरू केला। म्हणून म्हटलं बऱ्याच वर्षाला बाळ जन्माला आलं, आता ते जन्माला आले म्हटलं की त्याला वाढवलं पाहिजे आणि मग लाडकं म्हटलं की आपोआपच त्याला त्याच्या मनाप्रमाणे खाऊ पिऊ घातलं जातं, त्याला जे पाहिजे ते दिलं जातं। मला वाटतं दुसरं वर्ष अगदी त्या पद्धतीनं सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही। बाळ लाडकंच असल्यामुळं अन्नदात्याच्या तिकडं चुलीवरचं मस्त जेवण आहे, प्रसाद। आपण सर्व भाविक मंडळी खरं तर शेतकरी मंडळी आहोत, दिवसभर कष्ट करायचे आणि संध्याकाळी इथं कीर्तना करता येऊन बसायचं। तशी पाहायला गेली तर या भागामध्ये बरं का, तर तुमचा नांदेड भाग वेगळा आहे, इथं आमची नजर पुरत नाही, इथंपर्यंत माणसं असते, इथं नजरेला पुरत नाही एवढी माणसं असतात। विठ्ठला विठ्ठला आपली इंद्रिय किती आहेत काय आहे थोडासा प्रश्न मंजुषा लहान लहान मुलं समोर आहेत बसलेली करणारच आहे मी, पण इंद्रियाला स्वतःचं हित कळत नाही, कल्याण कळत नाही, कुठं जावं म्हणजे आपलं कल्याण होईल इंद्रियांना कळत नाही। मग ज्यांना कळत नाही त्यांना सांगावं लागतं। का सांगा? ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं, ज्याला कळतंय त्याला सांगून उपयोग काय? आता तिसरा एक वर्ग आहे जगामध्ये, एक वर्ग आहे ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं, दुसरा वर्ग आहे ज्याला कळतंय त्याला सांगायची गरज नाही, तिसरा एक वर्ग आहे कळतंय पण वळत नाही। मला ज्याला सांगून उपयोग नाही। विठ्ठल ज्याला आपल्या स्वतःचं हित कळालं नाही, कुठं गेल्यानंतर आपलं कल्याण आहे कळालं नाही, त्याला संतांनी उपदेश केलाय। तसं आपल्या इंद्रियांना आपलं हित कशात आहे कळालं नाही, कळत नाही, म्हणून त्यांना सांगावं लागतं बाबा तू इथं जा। प्रत्येक इंद्रियांना जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केलाय, शिकवलेला आहे, योग्य मार्ग दाखवलेला आहे। ऐका, उत्तम ड्रायव्हर कोण? उत्तम ड्रायव्हर गाडी चालवतो ना तुम्ही? गाडी नाही, टू व्हीलर पण नाही, मुक्त आहे तुम्ही, ताणच नाही डोक्याला, पेट्रोल वाढलं काय कमी झालं काय, गाडी नाही तर काय झालं? तुम्ही गाडी चालवतो? तुम्ही गाडी तुम्ही पण नाही चालवता?
होय म्हणा की जर उत्तम ड्रायव्हर कोण आहे बरं गाडी चालवणार तुमच्या हिशोबाने? गाडी चालवणारा उत्तम ड्रायव्हर कोण आहे? तुम्ही राजुरीचेच ना? नाही का? तिप्याहाळीतून राजुरीला यायला अंदाजे किती वेळ लागत असेल? 20 मिनिटं 20 मिनिट, अर्धा तास. चला अर्धा तास जरा मोकळ्या म्हणून, म्हणजे तुमची ड्रायव्हिंग कळाली मला. अर्धा तास लागतोय, अर्धा तास. ऐका आता, कीर्तन 7:30 बरोबर सुरू होणार आहे आणि तुम्ही तिथून 7:15 निघाले. कीर्तनाला तर वेळेत जायचंय, सुरू व्हायच्या आधी जायचंय. मग काय करणार? गाडी वेगात पळवणार, फास्ट चालवणार गाडी. फास्ट गाडी वेगात चालवतो तो उत्तम ड्रायव्हर असतो का? नाही. मग उत्तम ड्रायव्हरचं लक्षण काय? गाडी वेगात चालवतो तो नाही, वेगात चालवून वेळ प्रसंगी कंट्रोल करतो तो उत्तम ड्रायव्हर आहे. विठ्ठला पळवलेली गाडी महाराज कंट्रोल करता आली पाहिजे ना. पळवायला काय मशीनच आहे ते. रेस दिला की पळतंय, पाय लागला की पळतंय. त्याला काय, कंपनी त्याला स्पीड दिलेलं आहे, तेवढ्या याच्यामध्ये पळणारच आहे. पण वेळ प्रसंगी ते कंट्रोल करता आली पाहिजे. बरेच अपघात कंट्रोल न झाल्यामुळं मग बातमी असते, वेगावरचं नियंत्रण गाडीवरचं नियंत्रण सुटलं म्हणजे वेळ प्रसंगी त्याला ती कंट्रोल करता आली नाही. तो उत्तम ड्रायव्हर आहे, त्याला गाडी कंट्रोल करता आली पाहिजे. ज्या कालामध्ये, ज्या समयामध्ये चालू झाली त्या समयामध्ये परत उतरणी गेली पाहिजे. ज्या लय मध्ये आपण पकडले त्या लय मध्ये परत उत्तम पकवायचे. दोन्ही पकवायचे उत्तम आहे. त्या लय मध्ये विठ्ठल विठ्ठल ज्या लयला सुरू झालं त्याच लयला सोडलं, याला उत्तम पकवायला म्हणायचं. त्यांचंच कशाला, आपलंही त्यातच आहे ना. उत्तम जे वेगामध्ये पळवतो तो नाही, जो वेळ प्रसंगी कंट्रोल करतो तो उत्तम ड्रायव्हर आहे. आता ऐका, उत्तम साधक परमार्थातला कोण आहे? जो आपली इंद्रिय विषयाकडे न नेता भगवंताकडे लावतो त्याला उत्तम साधक म्हणतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायाने आपल्या इंद्रियाला योग्य दिशा दिलेली आहे महाराज. हित कळत नाही इंद्रियाला, हित कळत नाही. ज्ञानोबारायांच्या ओव्या आपल्या समोर देतो, चला. हितासी जे जे निके, हितासी जे जे निके ते इंद्रिया सदा दुःखे. काय ज्ञानोबाराय सिद्धांत मांडतायत. वाचली असेल बऱ्याच जणांनी ज्ञानेश्वरी श्रावण महिन्यामध्ये. नाही पारायणाला बसले तरी किमान घरामध्ये प्रत्येक जण ग्रंथ लावतात. आज बऱ्याच जणांच्या ग्रंथाची समाप्ती आहे, बऱ्याच जणांच्या ग्रंथाची समाप्ती आहे. हरिविजय वाचतात, कोणी शिवलीलामृत वाचतात, कोणी पांडव प्रताप वाचतात, ते पण वाचतात. वा, पांडव प्रताप वाचते, नवनाथ ग्रंथ तो पण वाचतात. कारण त्याचे लाभ जरा लवकर आहेत ना काका, त्याचे लाभ लवकर आहेत. अगदी पारायणाच्या पहिल्या अध्यायाच्या अगोदरच लिहिलेलं आहे काय काय मिळेल. ते मेणबत्ती काही जास्त नसतो, पण आपल्या कामापुरता मेणबत्तीचा प्रकाश, मेणबत्तीचा प्रकाश, ती मेणबत्ती प्रकाश देऊ लागली की त्या मेणबत्तीवर एक किडा झडप घालतो. त्या मेणबत्तीला विझवण्याकरता त्याला ज्ञानोबारायांनी पतंग म्हटले. पतंग त्याचे पंख जरा जास्त असतात, मोठे मोठे. ते किडा झडप घालतो का त्या दिव्यावरती. बरेच असं पावसाचं वातावरण असलं की ते दिवे बरेच गोळा होतात, लवकर गोळा होतात. ते पतंगावर त्या दिव्यावर झडप घालतात. का झडप घालतात बरं? का घालतात? त्या पतंगाला त्या दिव्याचा प्रकाश सहन होत नाही. दिवा प्रकाश देऊ लागला की त्या पतंगाला त्या दिव्याचा प्रकाश सहन होत नाही. मग तो दिवा विझवण्याकरता तो पतंग त्याच्यावर झेप घेतो. आता गंमत आहे का? त्या पतंगानं त्या दिव्यावर झेप घेतली, झडप घातली, दिवा विझतो का? दिवा विझतो. मग काय होतं? पतंग मरतो. पतंग ऐका ज्ञानोबारायांची होई. पतंगा दीपे आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबाराय सांगतात त्या पतंगानं त्या दिव्यावर उडी मारली तर तो दिवा नक्की विझत नाही, पण तो पतंग मरणार आहे, आत्मघात होणार आहे. तरी तो पतंग त्या दिव्यावर उडी मारतोच. गंमत आहे का? असे बरेच पतंग आहेत समाजामध्ये. एखादा दिवा प्रकाश देऊ लागला, याला पंढरपूरला महाराज, पाटील महाराज आला माळ घालून, लागला हरिपाठ, लागले आता करून करून भागले. हे पतंग
एखादा परमार्थिक मार्गाच्या साधनेकडे जर लागला असं हरकत काय? जगद्गुरु तुकोबारांचे एक प्रमाण आहे, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जामीनदार जगद्गुरु तुकोबार होतात आपल्याला. एखादा म्हणा महाराज आम्ही माग लयच काही केले, वाल्या पळ्या एवढं तर तू काय केलेलं. वाल्या पळ्याची बरोबर कधी करणार आहे महाराज आपण? कधी करणार नाही. एवढं तर आपण करणार नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला पश्चाताप व्हावा आणि त्यातून आपली उपरती व्हावी, आपण सन्मार्गाला लागावं. काही हरकत नाही. मागचं सगळं पाप धुण्याची ताकद या भगवंताच्या नामचिंतनात आहे. विठ्ठला समाजामध्ये बरेच पतंग आहेत, दिवा विझवण्याचा प्रयत्न करतात. दिवा विझत नाही पण पतंग शिल्लक राहत नाही. पतंग शिल्लक राहत नाही. त्या पतंगाला त्याचं हित कळत नाही म्हणून तो झडप घालतो. ज्याला आपलं हित कळत नाही त्याला शिकवावं लागतं. बरीचशी लहान मुलं समोर आहेत माझ्या. शाळा आवडते ना तुम्हाला? आवडते शाळा, कारण तुम्ही आत्ताच्या युगातले आहात म्हणून. आत्ताच्या युगातले म्हणून पोरांना शाळा आवडते. बाबा तुम्हाला आवडत होती काय शाळा? लाले शाळा आवडायला. हे शाळा उघडली की हे कुठंतरी आपलं रानात जायचं, कुठंतरी जायचं, लपून बसायचं, असंच होतं. जुन्या काळात शाळा आवडत नव्हती महाराज. म्हणून तर शासनानं सुद्धा बघा तुम्ही बालवाडीमध्ये एक ती बाईला नेमणूक केली होती. तिची बाईची नेमणूक. तिने काय करायचं, गावातली गल्लीतली सगळी लहान मुलं धरून आणायची आणि नेऊन शाळेत बसवायची. त्या मुलाला शाळेतली गोडी लागावी म्हणून त्या काळामध्ये दिलं जायचं, खाऊ दिला जायचं. खाऊ त्या काळामधला, त्या काळातला खाऊ पण तसा सगळंच होता. आम्ही खाल्लाय. काय होतं त्यावेळेला? सुकडी. शाबास, सुकडी होती. सुकडी. आताच सांज आहे ना, त्यात साखर मिक्स करायची. सांजा भाजायचा असं मस्त पैकी, त्याच्यामध्ये ते साखर मिक्स करायचं. खाल्ली तुम्ही सुकडी? काय सुकडी? बरं त्याला काय घ्यायला काय होतं? सुकडी घ्यायला काय प्लेट होती, डबा होता, टोपी, डोक्यावरची टोपी त्याच्यामध्ये घालायची, मस्त ती डागेलेली असायची, कडक व्हायची, तशीच घालायची. मजा होती मला. तुम्ही खाल्ली असेल ना सुकडी? सुकडी होती. काळांतरानं जरा आमच्या काळात जरा थोडासा बदल झाला. आम्हाला दूध मिळायला लागलं. दूध आम्हाला झालं होतं की नाही? नव्हतं तुम्हाला? अरे आम्ही दूध पिले महाराज. सुगंधी दूध असायचं. आपल्या इंद्रियांना उपदेश करतात, योग्य मार्ग दाखवतात. वाट लावणारे पुष्कळ आहेत, योग्य वाट दाखवणारे खूप कमी आहेत. वाट लावणारे काय, व्यवहारामध्ये कोणाला विचारावं असं करू, काय करू, काय कर, न्याय मागे कर, काही नाही, त्याचं वाटलं झालं की हा गावभर सांगत फिरतो. गावभर वाट लावणारे पण योग्य वाट दाखवणारे मात्र संत आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून आपल्या इंद्रियांना शिकवतात. घेई घेई माझे वाचे, हे वाचे तू घे, देवाचं नाव घे. ऐका, तुकोबारांनी या अभंगातून आपल्या इंद्रियांचा विषय बदलण्याचं काम केलंय. इंद्रियाचा स्वभाव बदलला नाही, इंद्रियाचा विषय बदललाय. वाचेला जे आवडतंय तेच दिलंय, फक्त विषय बदल, स्वभाव बदलला नाही. वाचेचा स्वभाव आहे गोड चाखणं, गोडी घेणं, गोडी चाखणं. तुकोबारे सांगतात तुला गोडच आवडतंय ना, मग देवाचं नाव घे. डोळ्याचा स्वभाव पाहणं आहे. डोळे काय करतात? डोळे कीर्तनात झोपतात, डोळे पाहण्याचं काम करतात. मग तुकोबाराय सांगतात तुम्हाला पाहायचंच आहे ना, मग डोळे काही पाहत नाहीत, जगातलं सौंदर्य पाहतात. जगातलं जे चांगलं सौंदर्य आहे ते चांगलं सौंदर्य पाहण्याचं काम डोळे करतात ना. तुकोबाराय डोळ्यांना सांगतात एक काम करा, जगात सगळ्यात चांगलं सौंदर्य माझ्या परमात्मा
परमात्म्याचं आहे, तुम्ही त्याला पहा, देवाला तुम्ही पहा. कानाचा स्वभाव ऐकणं आहे. तुकोबाराने त्या कानाला सुद्धा सांगितलंय ऐका, पण माझ्या देवाचे गुण ऐका. मनाचा स्वभाव धावणं आहे. तुकोबाराय मनाला सांगतायत मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तू परमात्म्याच्या विठोबाच्या पायाजवळ जाऊन तू राहा. मुद्दा माझा असा आहे, तुकोबाराय इंद्रियाचा स्वभाव न बदलता विषय बदलण्याचं काम तुकोबारायांनी केलं. या थोडं चिंतन आहे, ऐका. तुकोबाराय बरं इंद्रियाला, विषयाकडे जाणाऱ्या इंद्रियाला परावृत्त करून म्हणजे माग फिरवायचं आणि देवाकडे लावायचंय, हे साधना सोपी नाहीये. ऐका, ही साधना सोपी नाही, अवघड आहे, अवघड आहे. डोळे जे विषयाकडे जात आहेत त्यांना भगवंताकडे पाठवायचंय, कानाला देवाकडे लावायचंय. हे वाटतंय तेवढं सोपं नाही. अहो साधं तोंडातून देवाचं नाव घेणं हे सुद्धा वाटतंय तितकं सोपं नाहीये. कीर्तनात येऊन बसलेले सुद्धा मना म्हटल्यावरच म्हणतात विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवून म्हटलंय, खरं सांगाय सांगण्याच्या अगोदर म्हटलं होतं नाही ना. देवाचं नाव सहज मुखाला येणं वाटतंय तितकं सोपं नाही. जयाचे वाचे पुढा भोजे अवचन नामनाचं तसे माझे जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ या. काय महाराजांची भाषा आहे. ज्ञानोबा सांगतात एक वेळ देवाचं नाव मुखाला यायचं असेल तर काय काय करावं लागतं. तिळे तिळे पुण्याचा तरी हे बहुता जन्मे जोडे. देवाचं नाव मुखाला येणं. मी नेहमी सांगत असतो उदाहरण, रस्त्याने आपण चाललो, ठेच लागला, ठेच लागली, दगड दिसला नाही, ठेच लागली, देवाचं नाव येत नाही. माळकऱ्याचं असून येत नाही. त्याला दुसरं उदाहरण देतो. तुम्ही गाडी चालवताय, हॉर्न दाबला, समोरच्याने रस्ता नाही दिला, देवाचं नाव येतं रामकृष्ण असं म्हणतो काय? आपल्या सांगोल्याच्या सोलापूरच्या भाषेत अशी मस्त एक शिवी येते तोंडात. आता येत नाही इथं मी, मस्त येते शिवी तोंडात येते का नाही. अपशब्द जेवढा लवकर येईल देवाचं नाव तेवढं येत नाही. देवाचं नाव तेवढं येत. मुद्दा माझा असा आहे, देवाचं गोड नाव आहे, जिभेला घ्यायचं आहे, पण तेवढं सोपं नाही येते. विषयाकडे जाणारी इंद्रिय परावृत्त करून देवाकडे लावणं किती कठीण आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये याच्याकरता 5 दृष्टांत दिलेले आहेत. सगळा विस्तार मी करणार नाही, फक्त उभी सांगून जातो आपल्या समोर. सारसा ही विघडता, ओहावनी वत्स काढिता, भनंग दवडिता, भानयावरुणी माये पुढोनी बालक, कारिणीता इकडते एक होय का उदक तुटतामिना, तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांगिता थोर, युगांत होया पारवीर विराग साहती. परमार्थ करणं भक्ती तो कठीण. काय इंद्रिय सहजासहजी भगवंताकडे येत नाही. पहिलं उदाहरण दिले सारस पक्षाचं, नाही विस्तार कर त्याचा. दुसरं उदाहरण दिलेलं आहे ओहावनी वत्स काढिता, गायीच्या कासेला चिकटलेलं वासरू. खिलार गाय आपल्या भागामध्ये आहेत, महिला मंडळीने सांभाळल्यात अजून. गोर काय पुण्याकडे गोर म्हणते त्याला, इकडे खोंड मध्ये. खोंड हात लावू देत नाही बाई, 1 तोळा येईल त्यात, हात लावू देत नाही. चांगलं आहे, पण गोसेवा त्या निमित्तानं होते. आपली घरामध्ये गोमूत्र होतं, महत्वाचं आहे. त्या गायीच्या कासेला एखादं वासरू, जन्म नुकतंच आलेलं, नुकतं जन्माला आलेलं वासरू जर कासेला चिकटलं तर ते सहजासहजी ओढून निघत नाही, सहजासहजी निघत नाही. मग बाई सांगते दूध पाहिजे का, वासरू बांधा. दूध पाहिजे तर वासरू बांधा. बरेच जण वासरू निघत नाही म्हणून त्याला सोडून देते, दूधच काढायला. सहजासहजी वासरू निघत नाही, कठीण आहे. तैसे विषयाचे घर. ज्ञानोबा सिद्धांत सांगतात तसं इंद्रियाला विषयापासून बाजूला काढणं कठीण आहे, कठीण आहे. पण तो दृष्टांत कमी वाटला. दुसरा दृष्टांत दिला भनंग दवडिता भानयावरुणी.
एखादा भिकारी मनुष्य आहे, 4-5 दिवसाचा उपवासी आहे आणि त्याला पंचपक्वान्नाचं ताट भेटलं, किती आनंद होईल, किती होईल. नेमका सोमवार आला पुन्हा एकादशी आली. आता ज्याची दशमी, ज्याचा सोमवार, ज्याची एकादशी, पुन्हा द्वादशी, 3 दिवसाचा उपवास, किती कठीण. त्यात पुन्हा साबुदाणा चालत नाही, त्रास होतोय. भगर सोमवारी खायची नाही. काय कुणी नियम लावून ठेवले काही माहित नाही मला. कुठल्या ग्रंथात लिहिले भगर खायची नाही, साबुदाणा चालतो उपवासाला. आपापल्या सोयीने केलेले कंपनी असो, ते उपवास समोर आले आणि असं 3 दिवस उपवासी राहिलेला अचानक पंचपक्वान्नाचं ताटावरती लढण्याकरता गेला. जवानाबरोबर, शत्रू बरोबर लढता लढता तर जवान मुलाच्या छातीमध्ये गोळी लागली आणि मुलगा गतप्राण झाला. म्हातारपणाची गाठी आहे. आई इकडे वाट बघत असते, ती कोळीला मुलगा येईल त्यावेळेला भावाच्या मुलीचा हात मागायला मी जाईन. मुलगा येत नाही, त्याची लीड बॉडी येते. त्या मुलाला घेऊन जात असताना त्या म्हाताऱ्या आईवर जी यातना, जे दुःख होतं ते सामान्य नाहीये, सामान्य नाही. ते दुःख त्या मुलाला घेऊन जात असताना दुःख जेवढं होतं ना, ज्ञानोबा सांगतात तैसे विषयाचे घर. तसं इंद्रियाला विषयापासून बाजूला काढत असताना दुःख होतं. देवाकडे सहजासहजी इंद्रिय जात नाही, दुःख होतं. पण हाही दृष्टांत कमी वाटला म्हणून शेवटचा दृष्टांत ज्ञानोबाने दिला. हो एका उदक तुटता मेना. उदक म्हणजे पाणी आणि मेना म्हणजे मासा. माशाला पाण्यातून बाहेर काढल्यावर किती तास जगलो. मासा काढला की नाही पाण्यातून बाहेर? नाही काढला का? नदी नाही, ओढा नाही, कुठं धरायला जाऊ. ऐका ऐका, काही क्षणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवन जिती जीवना संगे मत्स्या मरण त्यावी योगे. जीवन जिती जीवना संगे. त्या क्षणाला तो मासा जसा प्राण सोडतो ना, तसं इंद्रियाला विषयापासून बाजूला करत असताना दुःख आहे. परमार्थ सामान्य नाहीये. कुणी गुटावर माळ घालावं इतकं सोपं नाहीये. जगद्गुरु तुकोबाराने त्याच्याकरता मोठा विचार मांडलाय. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग परमार्थ रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. कधी परमार्थातून पदच्युत होईल माणूस काही सांगता येत नाही. कोरोनाच्या काळात बरेच रिटायर झाले. कोरोनाच्या काळात बरेच झाले महाराज. वारी महिन्याची वारी करणारे, महिन्याची वारी करणारे पण माळा काढून टाकले, वारी बंद केली. का हो का? ते म्हणे काय डॉक्टर म्हणले काढून टाका. म्हणजे डॉक्टरवर विश्वास आहे, तुकोबारावर नाही. तुकोबाराने सांगितलं कंठी विरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका मुने मज हियास. ही जी भूमिका आहे याच्यावर निष्ठा असणं कठीण आहे, कठीण आहे. म्हणून परमार्थाला म्हटलं कठीण आहे. इंद्रिय विषयाकडली इंद्रिय परत फिरवायची, देवाकडे लावायची सोपं नाहीये. चला शेवटचा एक दृष्टांत देतो तुम्हाला, तुमच्या सगळ्याच्या अनुभवातला. ज्या माणसाला तंबाखूचं व्यसन आहे, ज्या माणसाला तंबाखूचं व्यसन आहे, त्याला फक्त म्हणायचं भाऊ तुला रोजचे 500 देतो तंबाखू खाऊ नको. तो म्हणतो मी 500 देतो पण मला खाऊ दे. त्याला कीर्तनामध्ये एवढं बाबा तंबाखू सोडा ना, सोडा तंबाखू. तो म्हणतो तंबाखू महाराज सकाळी खूप अवघड होत आहे. नाही कळलं का? काय काय झालं, व्हिडिओ टाकल्याशिवाय जाताच येत नाही बाहेर. सकाळी अवघड होत असेल तर पर्याय ना आपल्याकडे. रात्री वाटीवर मिरच्या खायच्या, वाटीवर मिरच्या खायच्या. बघू सकाळी सकाळी वा झोपेच. माझा मुद्दा एवढाच आहे, विषयाकडे गेलेली इंद्रिय परावृत्त करायची, देवाकडे लावायची. हे सोपं नाहीये, सोपं नाही, कठीण आहे. म्हणून तुकोबारा त्या इंद्रियाला शिकवतात. घेई माझे वाचे. पहिल्यांदा तुकोबारांनी वाचेला अर्थात जिभेला उपदेश केला. जिभेला सांगितलं घे, देवाचं नाव घे. जिभेचा स्वभाव आहे घेणं, बोलणं हा जिभेचा स्वभाव आहे.
चव घेणं हा जिभेचा स्वभाव आहे. म्हणून तुकोबारायांनी जिभेला पहिल्यांदा उपदेश केला. का? जीवनामध्ये जीभ खूप महत्वाची, खूप महत्वाची जीभ आहे महाराज. नाही आपण एवढं बारकाईने लक्ष देत त्या जिभेकडे, काही नाही, तिचं जसं चाललंय तशा पद्धतीनं चालू देतो, तिच्या मागे लाग जातो. पण पतन खऱ्या अर्थानं जिभेमध्ये, जीभ सांभाळली पाहिजे. दोन्हीत आहे, दोन्हीत आहे. तसं तर जिभेला घे घे दोनदा म्हटलंय, घे घे असं दोनदा का म्हटलं असेल? कारण जिभेकडे दोन काम आहेत. बोलण्याचं काम जीभ करते आणि चव घेण्याचं काम जीभ करते. म्हणून जिभेला कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय अशी दोन्ही उपमा दिल्या जातात. ती कर्म करण्याचं म्हणजे बोलण्याचं काम करते आणि ज्या वेळेला चव घेते, मीठ कमी आहे, तिखट जास्त झालंय, असं जी चव घेते त्यावेळेला ती ज्ञानेंद्रिय म्हणून काम करत असते. जिभेकडे दोन कामं दिली आहेत कारण जीभ महत्वाची आहे. म्हणून जीभ हुशार आहे म्हणून तिला दोन कामं दिलेली आहेत. बघा तुम्ही, हुशार माणूस असला की दोन दोन कामं करतो. हुशार माणूस, आमच्या हरिभाऊ महाराज गायने चालतात, वेळ प्रसंगी फेटाही बांधतात. हुशार माणूस आहे, दोन दोन काम आहेत. बरीच आहेत इथं बसलेल्यापैकी, बरीच जण अशी आहेत, फेटाही बांधते, गायन करते, कुणी वाजवतंय. हुशार असलं की होत असं. मंत्रिमंडळामध्ये एखादा मंत्री हुशार असला की त्याला दोन दोन खाती दिली जातात. मंत्री हुशार आहे व्यक्ती, दोन दोन खाती दिली जातात महाराज त्याला. ज्याला खात्यातलं खाता येतं त्याला खातं दिलं जातं, कोणालाही दिलं जात नाही. कोणालाही खात्यातलं व्यवस्थित खाता आलं पाहिजे, योजना व्यवस्थित राबवता आल्या पाहिजे, मग काहीतरी खाता येईल. योजनाच राबवली नाही, काहीच खायला मिळत नाही. बरं, त्या खात्यातलं व्यवस्थित खाता आलं पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार उघड नाही झाला पाहिजे. हुशार असतात माणसं, काही काही महाराज हुशार असतात. तसं जीभ अत्यंत हुशार आहे म्हणून तुकोबारायांनी जिभेला दोन कामं दिली. म्हणून घेई घेई असा प्रयोग केला. घे घे, तुला काय आवडतंय? तुला देवाचं नाव आवडतं. जिभेला गोड आवडतं महाराज, गोड गोड आवडतं जिभेला. म्हणून बघा तुम्ही, लग्नात जर आपण एखाद्याच्या गेलो, घरातली माणसं लग्नात गेली, परत आली, जो गेला नाही ना तो पहिला विचारतो कसं काय झालं लग्न. लगेच त्याचं वाक्य असतं, कसं काय झालं लग्न. तो गेल्यावर सांगतो काय नाही, मस्त झालं, व्यवस्थित झालं, नवरा मुलगा असा होता, नवरी अशी होती, जोडा चांगला जमला, बँडवाला असं सगळं. ते विचारण्याला समाधान होत नाही. ते म्हणते जेवायला काय होतं, जेवायला काय होतं. ह्याला सुरुवात करायची, काय नाही, मस्त पुऱ्या होत्या, वांग्याची भाजी होती, पनीरची भाजी होती, आपल्या भागातले प्रसिद्ध भजे होते, पापड होते. हे सगळं त्याला समाधान होत नाही. शेवटी न राहून ते म्हणते गोड काय होतं, स्वीट काय होतं. स्वीट सांगायला गेला नाही म्हणून काही नाही, शिरा होता, फेल गेलं. शिरा होता म्हटलं की त्याला आवडत नाही. गुलाबजाम मग चांगलं झालं, बालुशाही अजून चांगलं झालं. गोड आवडतं, जिभेला गोड आवडतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, विषयातली गोडी सेवन करण्यापेक्षा माझ्या देवाचं नाव गोड आहे, ते माझ्या देवाचं नाव घे. विठ्ठल गोड नाव आहे ना, मग घे. तुला स्वभाव आहे गोड आवडतं, तुला मग घे. देवाचं नाव घे. देवाचं नाव किती गोड आहे. देवाचं नाव एवढं गोड आहे, एवढं जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, भगवंताच्या नामाच्या गोडी पुढं अमृताची गोडी फिकी पडते. अमृता जायास फिके भगवंताच्या नामाच्या गोडी पुढे अमृताची गोडी फिकी आहे.
माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जिभेला उपदेश आहे, जीभ महत्वाची. ऐका, आपलं शत्रुत्व आणि आपलं मित्रत्व जिभेवर अवलंबून आहे. जिभेवर आज आपण गोड बोललो आपोआप मित्र वाढतील, आणि त्याच जिभेनं कडू बोललो तर शत्रू वाढतील. शत्रू वाढतील. लोक म्हणतात काय बोलायची अक्कल आहे का? जिभेवर शत्रुत्व मित्रत्व अवलंबून आहे. म्हणून गोड बोलावं माणसं, गोड बोलावं. कामाचं गाढव आहे का पोपट आहे? बरं, काम कष्ट करणार कोण आहे? गाढव का पोपट? गाढव. वजन व्हायचं काम करते गाढव. वजन वाहते. किती वजन टाका महाराज, अजिबात तुटत नाही. कोण? गाढव. मी गाढवाचं सांगतोय, अजिबात नाही. तर किती वजन टाक, जेवढं वजन टाकल तेवढं लेवलला चालतंय. बघा बार काही नाही, पंढरपुरामध्ये वाळवडा गाढव आहेत पहा. पंढरपुरामध्ये नुसतं ते रस्त्याने चालत नाही, 5-5 मजलीवर बिल्डिंगवर घेऊन जाते महाराज. ज्या जिन्यानं माणसाला नीट चालता येत नाही त्या जिन्यानं ते बरं, त्याचं पाय एवढंच येतो गाढवाचं, तरी जाते महाराज. कामाचं गाढव आहे, पण तरी सुद्धा खायला मात्र चांगलं चांगलं पोपटाला दिलं जातं. पोपटा पोपटा बोलतोस गोड गोड. गोड बोललं की त्याला पेरूची फोड मिळते महाराज, चिकूची फोड मिळते, डाळिंबाची दाणे नुसतं नाही, डाळिंबाची दाणे सोलून मिळतात, सोलून मिळतात. गोड बोललं की आपलं शत्रुत्व कमी होतं. शत्रुत्व म्हणून गोड बोलावं. जीभ महत्वाची, बोलण्यामध्ये महत्वाची जीभ. बघा तुम्ही, महाभारत घडले बोलण्यामुळं, रामायण घडले बोलण्यामुळे घडले, महाभारत. आंधळ्याचे पोरं आंधळच बोलली, महाभारत घडलं. महाभारत. सीताबाई लक्ष्मणजीला टाकून बोलल्या, रामायण घडलं. आजही घराघरामध्ये जे महाभारत घडतंय कशामुळे? बोलण्यामुळे. नुसत्या बोलण्यामुळे. समोरच्याला कळून न देता नुसतं कानात जाऊन, बरं काय नाही बोलली, नुसती कानाजवळ तोड नेलं तरी काय म्हणली होती, दुसरी म्हणली काय नाही म्हणलं. असं कसं मी बघितलंय, तिने माझ्याकडे बघितलं, तुझ्या कानाला तोड लावलं, काय म्हणली माझ्याबद्दल? तिला खरंच काय नाही म्हटली तरी सुद्धा झालं महाभारत सुरू. काय आवडलं महाभारत? बोलणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत. म्हणून जीव जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे, सावरली पाहिजे. एक संवाद आहे, कबीर महाराजांचा संवाद आहे, गोड संवाद आहे. दंत कहे जीव को हम 32 तू अकेली माय, एक बार चबा जाऊ तो फिर्यादी कहा जाए. कबीर महाराज बोलले, दातानी जिभेवरती मोर्चा काढला. त्याच्या मोर्चाचा दिवस आहे, मोर्चा काढला या दाताने. दात 32 आहेत ना भगवाजी? 32 दात आहेत का? पण मोजून बघा तुम्ही, भरतेत का? नाही भरत, कारण भरत नाही 32 दात. एखादा कमी भरणारच, तुम्हाला कसं काय कमी भरणार? बघा तुम्ही, 40-45 वर्ष वयाचा माणूस डॉक्टरकडे जातो एखादा, हो डॉक्टर बघा ना दाढ दुखायला लागली, हो दाढ काय झालं बघू द्या, किडली का बघू द्या, किडली नाही. मग तो बारकाईने जरा पाहतो, कॅमेरा वगैरे टाकून पाहतो आतमध्ये, अरे 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 या गोळ्या घ्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, बरं होईल. झालं काय? मला काय नाही, तुम्हाला एक दाढ यायला लागली. कोणती? अक्कल दाढ. किती वर्ष आली? 45, 40, कधी पण येते महाराज. असं काही नाही की 18व्या वर्षीची येते, हा कधी पण येते. 45व्या वर्षी एखाद्याला अक्कल दाढ आली, याचा अर्थ तो काही आतापर्यंत घरात कधी म्हणजे तुम्हाला काही कळत नाही, अक्कल नाही, काय चुकीचं म्हणा का? चुकीचं म्हणतात का? काय अक्कल दाढ येते, ही 32वी दाढ आहे, 32वा दात आहे. तोपर्यंत आपण 31 दाताचीच आहे. 32 दातांनी एकत्र येऊन त्या जीवेवर आक्रमण केलं आणि ते 32 दात म्हटले, दंत कहे जीव को हम 32 तू अकेली माय, एक बार चमा जाऊ तो फिर्यादी कहा जाए. पुढे असे कंपाऊंड वाला आमचंच आहे. आम्ही जर दरवाजा बंद केला 32 दातांनी, तोंड बंद केलं तर जिभेने तक्रार करायची कोणाकडं? पण महाराज ती जीभ होती, हे 32 बोलू लागले, टाना टाना टाना, शांत बसली. यांचं बोलणं झालं आणि मग जीभ उठली. जीभ कहे दंत को तुम 32 मैं अकेली माय, एक बार टेढ़ी चली तो 32 गिर जाए. एकदा जर समोरच्या बरोबर वाकड्यात शिरले तर त्याच्या एका भोकीमध्ये तुझे 32 पडून जाते. जीभ महत्वाची आहे, म्हणून तो बरोबर आहे. पहिल्यांदा उपदेश जिभेला करतात, घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. पुन्हा शब्द वापरलाय, माझे आपुलकीचा शब्द आहे, माझे जवळचा शब्द आहे.
ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे त्याला माझे म्हणावं लागतं. माझं शेतकरी बरेचशी मंडळी किंवा बैल जावताला झोपले असतील, बैलाकडून काम करून घ्यायचं असेल त्याला गोंजरावं लागतं. पाठीवर हात फिरवायचा, त्याच्या शिंगामध्ये गोंजरायचं, मग ते बैल अवताला झोपता येतं आपल्याला. आता एवढं त्या बैल राहिले नाही, ट्रॅक्टरच्या शेती झाल्या सगळ्या. मग गाडीनं जर प्रवास करायचा असेल तर पहिल्यांदा गाडीच्या काचा पुसाव्या लागतात, मग बसता येतं. मुद्दा माझा असा आहे, ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे त्याला माझं म्हणावं लागतं ना. तुकोबर आहे, जिभेकडून काम करून घ्यायचं म्हणून जिभेला माझे म्हणतात. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जसं जिभेला उपदेश आहे तसं डोळ्यांना उपदेश केलाय. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ऐका आता डोळ्याचा स्वभाव पहा ना. डोळे पाहतात, काही पाहतात का डोळे? नाही. त्यांना जे आवडतं, चांगलं दिसतं तेच, जे चांगलं आहे ते पाहत नाही, जे डोळ्याला चांगलं वाटतं ते पाहतात. विचार जे चांगलं आहे, सुंदर अशा प्रकारचं रूप डोळ्याने बघितलं की डोळे तिथे जातात, स्थिरावतात. मला वाटतं आता सध्या मे महिन्यालाच पाऊस सुरू झाला. बऱ्यापैकी सगळ्या पृथ्वी मातेनं, सगळ्या जमिनीनं, शेत धरणीनं सुंदर असा प्रकारचा हिरवा रंगाचा शालू नेसलेला आहे. कुठेही पाहतो डोंगर दर्या, कुठेही बघा निसर्ग सौंदर्य फुलून वाहतंय असं मस्त अगदी. नाहीतर राजुरीच्या इकडल्या वरच्या प्रवासात माळावर एकतर अशी तळपणारी मस्त चमचमणारी दगड, नाहीतर मग कुसळ थोडंच होत. पण आता सुद्धा आपला शिवार सगळा असा हिरवागार झालेला आहे. ते हिरवा रंग असा पाहिल्याबरोबर डोळ्याला प्रसन्नता वाटते. मग हे विषयातलं सौंदर्य नाही का? आहे. हे विषयातलं सौंदर्य आहे. पण तुकोबाला सांगतात हे विषयातलं सौंदर्य चिरकाळ टिकणार नाही. महिना 2 महिने एखाद्या पावसानं ओढत दिली की लगेच ते सुकायला लागतं, कोमे जायला लागतं ते. मग या निसर्गाला ज्याने सौंदर्य दिलं तो परमात्मा किती सुंदर असेल. डोळ्याला सौंदर्यच पाहायचं असेल तर त्याने काय करावं? परमात्म्याचं रूप त्याने पाहावं. परमात्मा किती सुंदर आहे. परमात्मा अत्यंत सुंदर आहे. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडवणी. आपल्या संपूर्ण शरीराचा देहभाव हरवणारं जर कोणतं रूप असेल तर ते परमात्म्याचं रूप आहे. आपण सगळे पंढरपूरला दर्शनाला गेलो असेल, तास 2 तास आपण जर रांगेत उभे राहिलो, पाय थकून जातात. पण जेव्हा आपण त्या रावळामध्ये येतो आणि भगवंताचं ते रूप पाहतो, ते रूप पाहिल्याबरोबर मागचा 2-3 तासाचा थकवा तेवढ्या त्या क्षणापुरता का होईना पण विसरू.
जे डोळे सौंदर्य पाहण्याकरता सुचलेले आहेत, आता आपल्या सौंदर्य शास्त्रानं किंवा आपल्या मानसशास्त्रानं स्वतःच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारानं सौंदर्य कुणाला म्हणावं हे प्रत्येकाचा वैयक्तिक विचार. पहिले थोडस रूढ परंपरेमध्ये व्यवहारात जर बघायला गेलो तर गोरेपणा हे सौंदर्याचं लक्षण मानलंय, आपण मानलंय. गोरा दिसला की सुंदर दिसतो. मग कुष्ठरोग्याला सुंदर म्हणायला काय हरकत? पोट फुटलेला सुंदर म्हणायला काय हरकत आहे? तो तर गोराच आहे ना. गोरा नाही, गोऱ्यातला गोरा आहे. डबल ग्रॅज्युएशन आहे, डबल गोरा आहे, त्याला सुंदर म्हणायला काय हरकत आहे? नाही. परमात्मा दिसायला आहे कसा? परमात्मा दिसायला खरं सांगा गोरा आहे का? बघितलं तुम्ही? सावळा मधनं काढलाय तुम्ही कलर. सावळा कुठं कलर आहे? ज्ञानोबाचा आगमन पाठ नाही आवडतो तुमच्या? खाईचा काळा अनादी बहु काळा. काय विशेषण लावावीत? एक तर ठाईचा काळा. काही माणसांना काळे पण येतं, पण कशामुळं? उन्हात गेल्यामुळे. काही उन्हात जरा गेले ना, नेहमी एसीत फिरणारे, एसीत ऑफिस मध्ये काम करणारे, घरात एसी, गाडीत एसी, ते जर असे वारीला आणले ना, वारीला आणले आपण काळे होते माणूस, काळे होते. इतका काळा झाला येणार की पुन्हा गोरेपण नाही असं नाही. काळे गोरेपण येणारच आहे. परमात्म्याचा जे काळेपण आहे, हा काळेपणा ज्ञानोबा सांगताय ठाईचा काळा अनादी बहु काळा. काय विशेषण असतील ही सगळी? मर्यादेच्या पलीकडली अमर्याद विशेषण आहेत ही सगळी. नुसता काळा हे वर्णन करायचं याच. असा रंग सुद्धा पाहिल्याबरोबर, त्या परमात्म्याचं रूप पाहिल्याबरोबर डोळ्याची भूक नवजे माझ्या तुझ पाहत बैसलीये ठाई विसावणी पायी राहिले मन. परमात्म्याचं रूप इतकं सुंदर आहे महाराज. ज्यांनी त्याला त्या नजरेनं बघितला तो कसा दिसला? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्नागिळ फाकती अगणित लावण्य तेज पुंजाळले तेची शोभा. इतकं सुंदर आहे. मग डोळ्याला जर सौंदर्यच बघायचं असेल तर तुकोबाऱ्या डोळ्याला सांगतात काय करा? पहा विठोबाची मुख. परमात्म्याचं मुख तुम्ही पहा, अत्यंत सुंदर आहे. जसं डोळ्याला सांगितलंय, जसं जिभेला सांगितलंय, तुकोबाऱ्या कानाला सांगतात तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाचा स्वभाव ऐकणं. ऐकणं हा कानाचा स्वभाव आहे. काय महाराज इंद्रियाचा एक स्वभाव विचित्र असा आहे. करू नको म्हटलं की केल्याशिवाय राहत नाही. गप बस म्हटलं की बोलल्याशिवाय राहत नाही. गप बस म्हटलं की बोलणार, काहीतरी बोलणार. जाऊ नको म्हटलं की तिकडे गेल्याशिवाय राहत. इंद्रियाचा स्वभाव विचित्र आहे. आपण रस्त्याने निघालो, कीर्तनाला यायचंय, प्रसादाची इथंच व्यवस्था असल्यामुळे घरात काही स्वयंपाक बनवला नाही. मग सगळे काम धंदे सगळे आवडले, झाडाबिरा काढल्या, सगळ्या निघालो कीर्तनाला. आपण कीर्तनाला निघालो, नेमकं पलीकडे देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जरा 10-15 जण जमा झालेले दिसले. एकत्र जमा झाले होते. आपण कीर्तनाला येत नाही महाराज. ते 10-15 जण तिथं का जमा झाले ते पाहण्याकरता जातो. तिथं पाहण्याकरता पण ती गर्दी जास्त जमलेली असते, त्यामुळे आज काय झालं दिसत नाही. मग एखाद्याला विचारायचं काय झालं, कशा प्रकारची गर्दी जमली? इकडे विनेकरी रामकृष्णाने सुरू केलेलं असते. विनेकरी आवाहन करतात, या गावातले टाळकरी लवकर या, कीर्तन सुरू करायचंय, महाराज आलेले लवकर. इकडे अनाउन्समेंट चालू आहे. हा टाळकरी, मुख्य टाळकरी पण तो म्हणतो नाही काय चाललंय बाबा, म्हणून तिथे जातो. त्याला दिसत नाही. शेजारच्या काय झालं? काही नाही, काय पाहण्यासारखं नाही. तो काय सांगतोय आतला, काय पाहण्यासारखं एवढं सांगितलं तर पुढे यावं नाही. मग काय पाहण्यासारखं नाही ते पाहावं. ते पाहण्याकरता तिथं मनोमन करते. काय नाही महाराज, नवरा बायकोचं भांडणं, दुसरं काय असायचं? अवकाळी पाऊस. नवरा बायकोचं भांडणं म्हणजे अवकाळी पाऊस.
गडगडा धडधडा वाजणार, संध्याकाळी पुन्हा पुणे वाजतं ते एकत्र. म्हणून मोठ्या व्यक्तीचं वाक्य आहे, शहाण्या माणसाला नवरा बायकोचे भांडणं मिटवायला आधी लागायचं नाही. शहाण्या माणसाला काय मला भांडतील एकत्र होतील, पुन्हा म्हणतील आमच्या भांडणात का पडला, काय ताप डोक्याला. जाऊ नको म्हटलं की इंद्रिय तिथं गेल्याशिवाय राहत नाही. चला सोपं उदाहरण देतो तुम्हाला. दात किती आहेत आपल्याकडे? दात म्हणा आता 32 दातातला एखादा दात पडला एखादा दात, एखादा पडतो दात, आपला दुधाचे दात पडतात. दात पडल्याबरोबर घरातली सगळी मोठी माणसं सांगत असतात, बाळ्या जीभ लावू नको. कुठं जो दात पडलाय तिथं जीभ लावू नको. विशेषत्वानं महिला वर्ग, मुलींना जास्त कटाक्षाने सांगितलं जातं, नीट जीभ लावू नको, उद्या दात वाकडा येईल, पसंत करणार नाही सांगितलं जातं. आता गंमत आहे का? जीभ लावू नको असं म्हटल्यानंतर ही जीभ कुठं जाते? तिथंच. जिथं जाऊ नको म्हटलं की तिथं गेल्याशिवाय राहत नाही. इंद्रियाचा स्वभाव, इंद्रियाचा. म्हणून तुकोबर त्या इंद्रियाला सांगतायत, बाबांनो तुम्हाला विषयाकडे जायचं नाही, तुम्हाला देवाकडे जायचंय. मग तुम्ही ऐका रे का माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐका. स्वभाव बदलला नाही, विषय बदलला, स्वभाव बदलला नाही. जसा तसा स्वभाव ठेवला तुकोबारायने. मनाला सुद्धा तुकोबाराय सांगतात, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाचा स्वभाव धाव नाही. खूप धावतो महाराज मन, एवढं मन धावतंय कीर्तनात बसलो तरी घरी जाऊन येतंय. कीर्तनात तुम्ही आता कीर्तनात बसले, ती बाळून आले, कीर्तनात बसले आणि तुमच्या मनाला वाटलं नाही जरा बघूयाच घरी जाऊन, आलं नाही नाही, कपड्यात किती मंडळ ठेवलाय आलं नाही लक्षात, जाते. मग आता मी आळंदीत समाधीपाशी जाऊन आलो, माऊलीच्या समाधीपाशी जाऊन आलो, पांडुरंगाच्या चरणाजवळ, मन लगेच जाऊन येते, काही अडचण नाही त्याला. मनाचा स्वभाव धावलाय. तुकोबरांनी त्या मनाच्या स्वभावाला धावण्याकरता एक काम केलं, तू असा किती जरी धावला तरी तुला विश्रांती नाही. पण मना तुला विश्रांती तिथंच आहे, भगवंताच्या चरणाजवळ. भगवंताच्या चरणाजवळ मन गेलं रे गेलं की ते पुन्हा परत येत नाही. एवढं धावतंय मन, रात्रंदिवस हे मन धावतंय. कशासाठी धावत असेल बरं? कधीतरी एकांतात बसावं, डोळे भेटावेत आणि मनातल्या मनात त्या मनालाच प्रश्न विचारावा, कशाला धावतोय? आळंदीवरून इथं आला, कशाला धावतोय? मनाला विचारावं, मनाला कशासाठी मन धावतं? मनाचा स्वभाव. धावणं धावण्यासाठी नाही, धावणं थांबण्यासाठी. पंढरपूरला निघालेला वारकरी एसटीत आज एसटी कसा पळत सुटतो. Thank you.
भगवंताने आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत ती इंद्रिय कशासाठी दिली त्याचं उत्तर आहे देवाच्या प्राप्ती करता. भगवंताने जे आपल्याला डोळे कान नाक हे सगळं दिलंय ना ते त्याच्या प्राप्ती करता आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वाचन जेणे तू जोडसी नारायण मासे जीवपण भवयोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वाचन जेणे तू जोडसी नारायण. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण. नारायण जोडायचे देवाला जोडण्याकरता इंद्रिय दिलेली आहे. मग ज्याच्यासाठी दिली त्या इंद्रियांनी तेच काम केलं पाहिजे. तेच काम केलं पाहिजे. ज्या कामासाठी आपण आलोय ते काम केलं पाहिजे. वारकरी जर काकड्यासाठी आला असेल तर त्यांनी उठून पाटे काकडा पाटील महाराज केला पाहिजे. तर वारकरी काकड्याला सकाळ सकाळी म्हणा पाटे झोपच लागली वारे वारकरी हरिपाठा करता आलो आपण हरिपाठ केलाच पाहिजे. कीर्तना करता आलो वेळेत कीर्तनाला. आता काय जेवायलाच येतात त्याचा भाग वेगळा आहे. जेवायला त्याचा भाग वेगळा त्यांनी आलं पाहिजे मला नाहीतर अन्नदा तरी कोणाला खाऊ घाला. मुद्दा असा आहे ज्या कामासाठी आपण इथं आलो ते काम आपण केलं पाहिजे. इंद्रिय जर भगवंताच्या प्राप्तीसाठी निर्माण झाली असतील तर त्या इंद्रियाने देवाची प्राप्तीच केली पाहिजे. देवाला शरणच गेलं पाहिजे. त्याच्याकरता काम करावं. ज्या कामासाठी आलो ते काम करावं. बघा आमच्या गुरुजींच्या मुखात एक दृष्टांत गोड आहे लक्षात येईल आपल्याला मुद्दा. एक प्रवासी रात्रभर प्रवास केला. एकानं रात्रभर प्रवास केला आणि सकाळी सकाळी त्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेला उतरला. त्याने विचार केला आता असं जाण्यापेक्षा आपलं कुठेतरी स्नान करावं म्हणून एका स्नानगृहामध्ये गेला. शहराच्या ठिकाणी काही स्नानगृह असतात. आंघोळीचे बाथरूम नाणी माहितीये का? नाणी कशाला म्हणते? नाणी कशाला म्हणते? नाणी कशाला म्हणते? नाणी नाणी कशाला म्हणते? बाथरूमला नाणी म्हणते जिथं आंघोळ करतो आपण. जरा जुन्या काळातला शब्द आहे लक्षात ठेवा. मुद्दा माझा आहे स्नानगृहामध्ये एका तो स्नान करण्यासाठी गेला. आता शहरात असल्यामुळे काही फुकट थोडीच होत नाही. त्याने 20 रुपये 20 रुपये दिले आणि एक बादलीवर पाणी घेतलं आणि ते त्या स्नानगृहामध्ये स्नान करण्यासाठी गेले. आंघोळ करायला आतमध्ये गेला. कपडे वगैरे काढले. आता गेलाय कशा करता? आंघोळीला गेलाय. गप आंघोळ करावं का नाही? ज्या कामासाठी गेलो ते काम करावं का नाही? असं नाही. 20 रुपये देऊन बादलीवर पाणी घेतलंय. बाथरूम मध्ये गेला. कपडे काढले. तेवढ्याच समोरच्या भिंतीवर त्याची नजर गेली. त्या भिंतीवर लिहिलं होतं डावीकडे पहा. कुठेतरी लिहिलं असेल. काय लिहिलं? डावीकडे पहा. समजा तो असा उभा राहिलाय बाथरूम मध्ये. तो उभा राहिलाय माझ्याकडे मी नाही. तो उभा राहिलाय. त्याने वाचलं समोर डावीकडे पहा. उत्सुकता ताणली. काय लिहिलं असेल डावीकडे? काय आहे डावीकडे? म्हणून त्याने पटकन बघितलं डावीकडे. हरिभाऊ महाराज होते. इथं हरिभाऊ महाराज तिथं लिहिलं होतं. तिथं डावीकडल्या बाजूच्या भिंतीवर लिहिलं होतं मागे पहा. गेला होता कशासाठी? आंघोळ करण्यासाठी गेलो होतो. पण तिथं लिहिलं होतं मागे पहा. पुन्हा उत्सुकता ताणली पाटील महाराज. माग काय हवं? पटकन त्याने माग वळून बघितलं. काका माग लिहिलं होतं वरती पहा. लिहिणारा स्वतंत्र आहे. ते काही लिहित बसलं. त्याला काय त्याच्या मनात आलं ते लिहित बसलं. त्यांनी लिहिलं वरती पहा. आता याच्या डोक्यात पुन्हा उत्सुकता ताणली. मगाशी डावीकडे बघितलं नंतर माग बघितलं. आता वरती काहीतरी असेल म्हणून त्याने वर बघितलं. वर लिहिलं होतं मूर्खा स्नान करायला आलास का वाचायला आलास? लिहिणारा स्वतंत्र आहे. तू काही लिहि. त्यांनी लिहिलं स्नान करायला आलास का वाचायला आलास. बिनकामाचं ज्या कामाला गेलो ते काम करावं ना. पण बाकीचाच उद्योग करत बसलं. मूर्खात गणलं गेलं. थोडा दृष्टांत वाढवतो. हे वाचण्याच्या नादात जे 20 रुपये देऊन बादली घेतली होती का पाण्याची ती होती गळकी. तिला खालून एक छिद्र होत. वाचण्याच्या नादात पाणी निघून गेलं.
पाणी नाही राहिले. ऐका ऐका ऐका, त्या बादलीला एकच छिद्र होतं. त्या बादलीला एकच छिद्र होतं. आपल्या या देहरूपी बादलीला 9 छिद्र आहेत. 9. नवा ठाई फाटवणी गेली ही तवा आम्हासी दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगडी रे. या देहरूपी आपल्या बादलीला 9 छिद्र आहेत एकूण. आपला प्राण या 9 छिद्रातून कधी निघून जाईल काही सांगू शकत नाही. इथं कोणीच आजपर्यंत एवढा दावेदार नाही की मी अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला देव ठेवणार आहे. नाही महाराज, नाही जमू शकत. आणि म्हणून जोपर्यंत जीवात्मा आयुष्य आहे, इंद्रिय सक्षम आहेत, तोपर्यंत या इंद्रियांनी देवाचं काम करावं. उगी वाचत बसू नये. उगी वाचत बसू नये. याचं असं झालं त्याचं तसं झालं. संधी मिळाली तर संधीचं सोनं करावं. राजुरीकर मंडळी, अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे तुम्हाला संधीची आहे. संधी. जेवढा परमार्थ या इथं करता येईल तेवढा करून घ्या. वर्षभर कामाला येईल महाराज. वर्षभर कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर इथं उपस्थित राहावं. रामकृष्ण हरी भजनामध्ये सहभागी व्हावा. विठ्ठल विठ्ठल तोंडाने म्हणावं, हाताने टाळी वाजवावी. भगवंताचं ते भजन आहे. ते भजन करत 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 आपला 7 दिवसाचा परमार्थ आपण करावा. ज्याला वाचायला संधी मिळते, वाचता येतं, त्याने ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला भजन करता येतं त्यांनी भजन करा. अरे नाही ज्याला काही कळालं की मग करता आलं तर किमान पंक्तीमध्ये वाढण्याची सेवा करा. जी जी सेवा आपल्या वाट्याला येईल ती सेवा करावी. संधी आहे आपल्याला. संधी प्राप्त झाली. सगळे मंडळी, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी एकत्र आले आणि ही पर्वणी आज आपल्याला मिळवून दिलेली आहे महाराज. नाहीतरी आता तुमच्या हिताचं, कल्याणाचं सांगण्यासारखं दुसरं क्षेत्र कुठलंच राहिलं नाही. कुठलं राहिलं? पुढाऱ्याच्या सभा काय काय त्यामध्ये हिताचं सांगणार आहे? काय सांगणार? सांगा. याने असं केलं, त्याने तसं केलं. याच्यावर काय होणार आहे? हिताचं सांगण्याचं व्यासपीठ फक्त वारकरी संप्रदायाचं आहे. या व्यासपीठाच्या खाली यावं आणि आपलं हित कशात आहे पाहावं. इंद्रिय भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही म्हणाल महाराज पण जमत नाही ना, सगळं सोडून लगेच काही इंद्रिय अशी येतील का? येत नाही. म्हणून तर हळूहळू करायचं आहे. हळूहळू ढाळे ढाळे के तुले एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके. ज्ञानोबराय सांगतात, एक ना एक दिवस काही एखाद्या दिवशी परमात्माला कृपा येईल आणि तो परमात्मा आपल्याला कृपा करेल आणि तो भगवत भक्ती आपल्याकडून करून घेईल. हळूहळू हळूहळू थोडं 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 परमार्थ करणं गरजेचं आहे. एक साधा दृष्टांत सांगतो आणि सेवा थांबवतो मी. जुन्या काळामध्ये शेतकरी वर्ग जनावर अर्थात बैल वगैरे पाळायचा. कामाचा बैल जरी नाही राहिला, शेतात काम करायला म्हातारा झालेला बैल शेतात काम करत नाही, काही काम होत नाही, तरी सुद्धा त्याला कसायला विकत नव्हतं. जुन्या काळातले शेतकरी बैल कधी विकायचे नाही कसायला. म्हणजे आता कुठून आले कधी कळतच नाही. आपल्या कामाचं नाही ना उद्या टाकून येतो असं नाही. जुन्या काळातले शेतकरी म्हणायचे, याने माझ्या परिवाराला सांभाळलं, याने घाम गाळलाय नांगरटीमध्ये, याला मी मरेपर्यंत माझ्या दावणीला मरेल पण विकणार नाही म्हणायचे शेतकरी महाराज. आणि मग तो असा म्हातारा झालेला एक बैल नेमका रात्रीच्या वेळेला सुटला आणि त्याला लक्षात आलं नाही, बाजूला एक विहीर होती, पडकी विहीर होती, पाणी नव्हतं, काही नव्हतं. त्या विहिरीमध्ये तो बैल पडला. विहिरीमध्ये तो बैल पडला. सकाळी उठलं, शेतकऱ्यांनी बघितलं बैल विहिरीत पडलाय. विहिरीला पायऱ्या नाही, जुना काळ, क्रेनची व्यवस्था नाहीये. कसा बैल काढावा बाहेर, काय करावं, चिंता करू लागला शेतकरी. विचार केला बैल तर उपाशी मेला नाही पाहिजे म्हणून वरूनच वैरण पेंडी टाकायची, बादलीवर पाणी सोडायचं. चालू झालं, महिना 2 महिने झालं, बैलाला काही वर काढता येईना. शेवटी शेतकऱ्याने असा विचार केला, बाजूला मोठा मातीचा ढिगारा आहे, विहीर कोरडी आहे, विहीर बुजवून टाकावी, बैल पण बुजला जाईल, आतमध्ये काढला जाईल. म्हणून त्या शेतकऱ्याने रोज प्रामाणिकपणाने 2 तास बाजूच्या ढिगाऱ्यातली माती पाटीनं विहिरीत टाकायला लागला. रोज 2 तास टाकायचं. ऐका, माती अंगावर पडली की बैल अंग झाडायचं. अंग झाडायचं. हा, आपल्या भागात ते खिलार बैल आहेत ना, अंग झाडतात महाराज. बाजारात जर कधी गेला तर चांगलं जातीवंत बैल घ्यायचा असेल तर त्याला जाणकार माणसं लागतात. जातीवंत बैलाच्या खरेदीला आपला दिखाऊपणा असतो, जरा मजबूत दिसतोय, त्याच्यावर बैल कधी खरेदी काय. जातीवंत बैलाची पारख वेगळी आहे. जुनी माणसं यात लय तरबेज होती, अशी खडे मारायची महाराज. खडे बाजारात बसून अशी खडे मारायची, कोणाला न कळत. बैलाच्या अंगावर जिथं खडा पडेल तिथं बैलानं जर अंग चोरलं, अंग हलवलं तर जातीवंत आहे म्हणायचे. जातीवंत बैलाची ओळख आहे. खडा मारला, अंग हलवलं, अंग चोरलं की जातीवंत. जर अशाला लाकूड घातलं तरी काही फरक पडत.
वरून खाडा कशाचा मस्त कुंडा घाला असा काही फरक पडत नाही, काही होत नाही. बैलाच्या अंगावर शेतकरी वरून माती टाकायचा, माती अंगावर पडली की बैल अंग झाडायचा. महिनाभर कार्यक्रम चालू होता महाराज. याने माती टाकायची आणि त्याने अंग झाडायचं. माती अंगावर पडली की बैलानं अंग झाडायचं. महिनाभर कार्यक्रम चालू होता. गंमत झाली. महिन्यानंतर विहीर बुजली आणि बैल बाहेर आला. विहीर बुजून गेली आणि बैल बाहेर आला. ऐका, थोडं थोडं माती झाडायला, अंग झाडायला शिका. थोडं थोडं श्रावण महिन्यामध्ये अंग झाडणंच आहे की, महिनाभर अंग झाडणंच आहे, अंग झाडणंच आहे. सप्ताहामध्ये अंग झाडणंच आहे. हे थोडं थोडं अंग झाडावं. जरा ज्ञानेश्वरीची गोडी लागावी, थोडी भजनाची गोडी लागावी, अंग झाडणं आहे. आज इथं उपस्थित आमच्या वस्तीवरचे जे तरुण डाळकरी आहेत ना, 4-5 एक कीर्तन करून आले, त्यामुळे ड्रेसवर नाही. बरेचसे आमच्या 2-3 जण ड्रेसवर आहेत ना, अजून तशी एवढे म्हणायला तयार नाहीत. तर सध्या आपली सुरुवात आहे. काळ वाजवून सध्या सुरुवात आहे. नसलंच कोणी साथीला, नुसते उभारले तरी लोक म्हणतील वा मोठे कलाकार आहेत. थोडं थोडं अंग झाडणं महाराज. परमार्थामध्ये थोडं थोडं सक्रिय व्हा. या लहान लहान मुलांना कीर्तनामध्ये बसवलं बघा. आता ते दोन्ही बाजूने बघा आवाज लागले काय का, त्याला कधी संस्कार आले असते का बरे? कखवाजाच्या शेजारी बसलं, वाद नाही पण यालाच थोडं थोडं अंग झाडणं म्हणतात. आणि हे अंग झाडणं अर्थात इंद्रियाला हळूहळू हळू परमार्थाची गोडी लावणं, भगवंताचं नामचिंतन करणं, याच्यासाठीच हा सत्ता आहे. जगद्गुरु तुकोबांनी तीच भूमिका या अभंगातून सांगितली. आपल्या इंद्रियांनी भगवंताकडे शरण जावं, देवाचं नाव घ्यावं, देवाचं रूप पाहावं, भगवंताचे गुण ऐकावेत, मनाने भगवंताकडे जावं. तुम्ही म्हणाल महाराज एवढं सगळं देवाचं आमच्या इंद्रियांनी करायचं, मग घरातलं काम कुणी करायचं? घरातलं काम बागेच्या आगारे कुणी काढायचे? खाली आलेलं गवत भांगलायचं कुठं भांगलायचं? कुणी काम करायचं? तुकोबांनी सांगितलंय भगवंताचा अर्थात परमार्थ करण्याकरता संसार सोडा, असं तुकोबाराय म्हणत. कामामध्ये काम परमार्थ करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम करा पण राम नाम म्हणा. काम करत असताना लाकूड आगारी काढा, एक आगार आवडला की राम म्हणायचं, एक आगार आवडला की झाडावरचा राम म्हणायचं. दिवसात 1000 आगारी ओढल्यावर 1000 नामस्मरण ना महाराज. काय अवघड आहे सांगा ना. उगा मालिकेची चर्चा बागत करण्यापेक्षा, संध्याकाळच्या मालिकेची चर्चा बागेत करण्यापेक्षा जर बागेमध्येच राम राम म्हणलं तर मला वाटतं बुरशी येणार नाही. बुरशी येणार नाही. आपल्या हळूहळू केलेला परमार्थाचा परिणाम आपल्या अंतःकरण वृत्तीवर आपोआप हळूहळू व्हायला लागतो. त्याच्याकरता हे परमार्थाची धुरा राजुरीकरांनी सगळ्यांनी सांभाळली. त्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं योग्य मार्गदर्शन आहे. सर्व कलाकार गुणवान मंडळी सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये उत्सव सुरू आहे. असाच उत्सव पुढे पुढे वाढून ठेवा. आता आपल्या मुलाला 2रं वर्ष लागलं. 2रं वर्ष लागल्यावरती बाळाचं धरावं लागतं. मूल जर 2ऱ्या वर्षात लागलं, त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला आणि बाळसं नसलं की मग येणार जाण्याला म्हणतात का निवळ वाळून गेलंय, काय बाळस गोटी बिटी पाहिली का नाही. तसं आपल्या नामसप्ताहाला आता बाळसं चांगलं आलंय. बघा ना सगळी मंडळी कशी मस्त सुंदर बसलेली आहेत. हे बाळसच आहे परमार्थाचं. उत्तर काळामध्ये हे बाळसं असंच वाढत राहिलं पाहिजे. आणि येणारी पुढची तरुण पिढी, मी मुद्दाम शब्द वापरलाय तरुण पिढी. आता जी पुढची तारुण्याच्या पुढे गेलेली पिढी आहे ना, मला त्यांना हॉर्न दाबावं लागतो. आम्हाला रोडला बऱ्याच वेळेला मी रात्रीच्या वेळेला असं आलेलोय, हॉर्न दाबला तरी माग बघते गाडीकडे. आमच्या गाडीची माळ दिसते पण म्हणते महाराज वाटते घ्या बाजूला. म्हणून मी म्हणतो तरुण पिढी व्यसनाकडे न जाता निर्व्यसनी स्वरूपाचं आपलं जीवन बनवा. एक मुद्दा सांगून जाईल आपल्याला. आपली मुलगी जर उपवर झाली, लग्नाला आली, तर आपण त्या मुलीला जो वर शोधतो तो निर्व्यसनी शोधतो. बरोबर आहे ना? निर्व्यसनी. तो जर एखादा खाणारा पिणारा असेल तर नाही देत आपण त्याला मुलगी. मस्त कोट्यावधीची प्रॉपर्टी, पण करता काय, त्याला जर रोज धरून आणावं लागत असेल तर गरीब बाप सुद्धा म्हणत नाही त्याला देत नाही. म्हणतो करून खाणारा असू द्या
तो निर्व्यसनी मुलगा पाहिजे. मग आपली मुलगी दुसऱ्याला देताना जर आपण मुलाची अपेक्षा निर्व्यसनी करत असेल तर आपल्या मुलाला सुद्धा कोणाची तरी मुलगी आणायची आहे. मग आपल्या मुलाला निर्व्यसनी ठेवणं हे काम गावातले सरपंचच आहे का? आपला आई वडिलाच आहे. आपला मुलगा सुद्धा निर्व्यसनी राहावा याच्याकरता बापानं सुद्धा, बाप जर रात्री झुलत असेल तर पोरग निर्व्यसनी राहतं का? नाही का? बाप जर मुलासमोर तंबाखू खात असेल तर पोरग निर्व्यसनी राहील का? नाही. बाप जर पोराला म्हणतात पोरा जा टपरीवर गायच्या पुडी घेऊन ये, पोरग विचार करते. बाप जर रोज 10 रुपये घालवतो पुडीला, रोज 10 रुपये घालवतो, महिन्याचे 300 घालवतो, वर्षाचे 3600 घालवतो, 10 वर्षाचे 36,000 घालवतो. 50 वर्ष ज्या बापाने व्यसन केलं, तो जर 2-4 लाखाचा चोरडा तंबाखूत करत असेल तर याच्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून तेच पोरग बापाची पुडी बापाच्या माघारी फोडून स्वतः खायला लागतं. आणि मग म्हातारे म्हणतात पोरं बिघडली नाही, तुम्ही बिघडवली. कोण म्हणतो पोरं बिघडली? महाराज म्हातारे माणसं आजही बरीचशी अशी माणसं आहेत, म्हातारीच नाही बरीचशी माणसं आहेत अशी घरातले पालक म्हणवणारे, वडील म्हणवणारे स्वतः व्यसनी आहेत आणि अपेक्षा मुलाकडून निर्व्यसनीची करतात. आपण अपेक्षा जर आपल्याला आपल्या मुलाची निर्व्यसनीची पाहिजे असेल तर आपण स्वतः व्यसनाला त्याला अंगुली दिली पाहिजे. आपण स्वतः निर्व्यसनी झालं पाहिजे. मुलं सुद्धा महाराज निर्व्यसनी होतील. त्या मुलांकडून निर्व्यसनीची अपेक्षा आपण करत असू. आपला उद्याचा तरुण हा निर्व्यसनी असणं नितांत गरजेचं आहे. याच्याकरता हा नामसप्ताह आहे. सर्व कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवंताच्या हनुमंतरायाच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून उपस्थित सर्व गुरुजन कलाकार आमचे गुरुबंधू मंडळी सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर राजुरीमध्ये बरीचशी आपली मंडळी आहेत, पारमार्थिक मंडळी आहेत. आपल्या सर्वांना ज्ञात असेल आपल्या वारकरी संप्रदायातील एक संन्यस्त व्यक्तिमत्व अर्थात महान साधू म्हणजे आपले भीमदास बाबा, पूजनीय ब्रह्मलीन भीमदास बाबा करांडे, ज्यांनी आपलं सबंध जीवन या संप्रदायाकरता वाहिलं, अनेकांना निर्व्यसनी बनवलं. अशा बाबांचा जन्मशताब्दी सोहळा या वर्षी त्यांच्याच गावी, त्यांच्या गोंधळेवाडी या त्यांच्या गावी समाधीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. मोठ्या म्हणजे अगदी आता नियोजन तर आमचं आणि पूजनीय बाबांचं अहमददास बाबांचं नियोजन सुरूच आहे. जवळजवळ हत्ती काय आणावेत, घोडे काय आणावेत, वारकरी संप्रदायाचं रिंगण व्हावं, अशी टाळकरी 100 टाळकरी तिथं असावेत. शताब्दी आहे ना, 100वे वर्ष आहे, 100 टाळकरी पाहिजेत. आता दिंडी सोहळा तर एवढा मोठा होणार आहे. समस्त आपली राजुरीकर मंडळी सर्वांना विनंती आहे, बाबा तारीख सांगतील त्याची, शक्यतो दीपवाळीच्या त्या पिरियडमध्ये तो कार्यक्रम होणार आहे. जेवढं काही आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं ते सहकार्य आपण करावं. कारण बऱ्याच जणांनी बाबांची सेवा तशी केली नसेल, पण ही संधी आपल्याला प्राप्त होते, त्या निमित्तानं ती सेवा सर्वांनी करावी अशी सर्वांना विनंती करतो. विठ्ठल जय जय